प्रत्येक ठिकाणावर एक एक दगड ठेवले. वा लाईट दे इथे त्याच्यावर. कसलं जबरदस्त दिसतंय बापरे. ओ हो 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 बापरे बापरे बाप. सुपर. अजून पण शिजते खाली. शिस्तच चारों तरफ से घेरलो इसे. पाणी पाणी कुठून नका लांबूनच पकडायचा प्रयत्न करा तिकडून. नजर भारी. इकडून पाठून येईल ते, पाठून नाही का पाठी पडते ना ते. अजून पुढून पण हात टाका, पुढून पण टाका. अरे हे बघ हे बघ हे बघ हे बघ. येऊ का मी? तिला वरती नाही हलवलं. जा हे जा वरती जा हलवलं. हा टाका इकडून, इकडून दाबा तोंडाकडून टाका. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज आपण परत स्वागतसोबत आलो आहे सेम त्याच स्पॉटवर जिकडे आपण किलशी पकडल्या होत्या. आज परत आपण तिकडे फिशिंग ट्राय करणार आहे. होपफुली आज जरा दुसरे वेगळ्या टाईपचे मासे मिळतील आपल्याला. किळशी जरी मिळाले तरी चालेल, कारण की त्या किळशीने काय मस्त टफ फाईट दिली होती. ते काढणं इतकं चॅलेंजिंग होतं. मजा आली एकदम फिशिंग करायला. सेम सेटअप आणि सेम बेट वापरून आपण फिशिंग करणार आहे. त्याचसोबत तुम्हाला भन्नाट कुकिंगसुद्धा बघायला मिळणार आहे आज. ही फिशिंग लाईन कशी बांधायची ह्या गळाला, हे चपटे जे असतात ना, आयलेस हुक म्हणजे ज्याला डोळे नसतात, होल नसतात, ते हुक कसे बांधायचे बघा. हे असं लूप बांधायचं सरळ. असे 5-7 वेळे असं बांधायचं, हे करायचं, रोल करायचं. त्यानंतर हे टोक जे आहे या लूपमधनं घालायचं, असं या लूपमधनं घालायचं असं. हे अशा प्रकारे एकदम टाईट बांधलं जातं. हे ठेवायचं ठेवा, नाही तर कट करून घ्या. ते कसं कालचे ते बरोबर थोडे सडले होते ना सकाळचे, त्याचा वास येत होता. दगड निसटून जाईल हा. खाते खाते. ह्यावेळेस जरा लवकरच ओढलं. बराच वेळ झाला. त्या दिवशी इतके चांगले बाईट मिळाले नाही, आज बिलकुल बाईट मिळाले नाही. सकाळपासून आपण इकडे थांबलो आहे. तर आता इकडनं निघूया, कारण की अच्छा म्हणजे नुसतं पाणीवाला असेल तर गोड नसतं असे. नाही नाही. कुकिंग इकडे कुकिंग केली आहे जंगलामध्ये. त्यांनी काहीतरी आगळी वेगळी कुकिंग आहे म्हटले, तर ती बघूया. दर काहीतरी ना, दर तेरे दर ते पाणी केवढं केवढं पाणी नव्हतं. स्वागत म्हणले होते ना, झिंगे मिळतात इथंच ना ते. मग बॅटरी आणायला सांग त्याला. बघू ना मोबाईलची बॅटरी. पाणी नव्हतं कमी. त्या दिवशी मी इथून पडलो असतो. वाम सारखं दिसतंय ना. चिकन बोलू धुण्याचं शूट. चिकन धुवायचंय ना. गावरान कोंबड्याचं आहे का? नाही, चिकन आहे. गावरान कोंबड्याचं वाटतं का आता की तू नवीन तुला कळत नाही. नेटवर्क पण गेला आणि हे मासे कसं नाही बघ चिकन पडतं. तर मग पानांवर काढून मसाले लावून घेऊ. हे इकडे ना यांची ही जागा आहे कुकिंगची जंगलात. तर आज आपण देणार आहे दर. याला काय म्हणतात, दर म्हणता ना. दर यांनी हा लाकूड बघा, सॉरी हा दगड बघा लाकडावरती ठेवलाय
किती वेळ ठेवला हा गरम करायला? किती वेळ झाला असेल? वरतून खालून दोन्हीकडनं गरम होतं. हा, पाऊण तास. किरण आहे आणि संजय आहे, संजयचं पण चॅनल आहे. आम्ही मुरुडकर ना? हां, आम्ही मुरुडकर. दगड मस्तपैकी गरम झाला आहे, पण त्या अगोदर हे चिकन जे आहे हे मॅरिनेट करणार आहे आणि थोड्या वेळ ठेवणार आहे. तोपर्यंत दगड आणखीन गरम होईल. काय काय घेत आहे मॅरिनेट करायला? आलं लसूण पेस्ट, आलं पेस्ट, आलं पेस्ट, आलं लसूण पेस्ट, लिंबू, जागा एकदम मस्त आहे. थोडंसं उजेडामध्ये आलं असताना तर खूप मस्त सीन्स तुम्हाला दाखवता आले असते. जंगल आहे, जंगलाच्या मध्ये हा स्पॉट आहे. इकडे लोक रेग्युलर व्हिडिओज वगैरे करतात, कुकिंग वगैरे करतात. तिकडेच आपण आलो. ड्रोन शॉट्स घेता आले असते आपल्याला, पण फिशिंगच्या नादी लागलो आणि बऱ्याच गोष्टी, फिशिंग तर झाली नाही पण बऱ्याच गोष्टी आपण मिस केल्या. का दही जमलंय बघा, इतकं जमलंय की बर्फ झाले. विस्तूप भेटवते आपल्याला उजेडासाठी थोडं वेळ. हे दही बघा जमलंय, तरी टाकलंय बऱ्यापैकी दही मिक्स केलंय. हा, लिंबू सारखं दही पिळायला लागत आहे आज. मसाला कोणता? चिकन मसाला. चिकन मसाला. चिकन काय फ्राय? चिकन ग्रेव्ही? चिकन मसाला आहे. असा मसाला आहे तो चिकन मसाला. टाकू ना? हां टाक ना. चिकन मसाला पावडर आहे, दही टाकली आहे, दही घातली, चिकन मसाला पावडर घालतो आता. समुद्रामध्ये पारवे येतात ना, बिचाऱ्या वाळ डकली त्यावेळी. विस्तो बघा कसा मस्त पेटलाय. दगड अजून पेटतोय, सॉरी गरम होत आहे. दगड कुठून आणलाय? दगड बार्शीवरनं समुद्रातनं आणले. असं ओला नसतो वापरायचा रे दगड. जे दगड असतात ना समुद्रकिनारे किंवा पाण्याकिनाऱ्याचे, त्याच्यामध्ये पाणी राहतं त्याच्या आतमध्ये. जेव्हा गरम करतो तेव्हा त्याची वाफ बनते, प्रेशर बनतं, तेव्हा दगड फुटतात. किनाऱ्यावरचा काय माहिती बा, फुटला तर लय डेंजर लागतो. पहिलेच सांगते. आपल्याकडे एक कोरलेला दगड पण आहे तव्यासारखा, ह्याच्यासाठी खास. पण तो आता दुसऱ्या लोकेशनवर आहे, नाही तर तोच आणला असता नाही की रे. तुझ्या चॅनलवर व्हिडिओ कोणते असतात? फिशिंगचे असतात. बोईट मासा, गोबिरी, बाकीच्या पूर्ण गावठी पद्धतीने मासे पकडले जातात, त्या व्हिडिओ टाकतो. का वाटलं की चॅनल सुरू करा? मला आपल्या चॅनलमधनं काही लोकांना, आपल्याकडे आर्थिक परिस्थिती बेकार आहे काही लोकांची, त्यांना थोडीफार मदत करायची आहे, त्याच्यामुळे मी चॅनल चालू केला, असा माझा उद्देश होता. हा घरचा मसाला आहे ना? हा, घरचा मसाला. हा. तुम्ही किती तिखट आहे, तुम्ही किती तिखट खाणार त्याच्यावर आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा, तुम्हाला जसं बनवता ना तुम्ही हो, तसं. आम्हाला त्या मसाल्याची सवय आहे ना म्हणून बोललो. काय म्हटलं? तर आता मीठ. हां, मीठ कमी पडेल का रे? नाही, बरोबर आहे. खारट नको, कमी पडलं तरी चालेल. हे झालंय दही मसाला. टाकून ठेवू हां, याच्यावर? टाक म्हणजे तो हे होऊन जाईल. जेवढं मुरेल तेवढं मुरेल. मसाला थोडासा मॅरिनेट होऊन देऊया, सॉरी चिकन मॅरिनेट होऊन देऊया, झाकून ठेवूया थोड्या वेळ आणि पुढची प्रोसेस काय ती बघूया. ही एवढी दगडी जमा केली त्यांनी आता आणि अजून आणतायत तिकडनं दगडी. आता याचं कारण तर ते आल्यावरच कळेल की आपल्याला एवढी दगडी यांनी का जमा केली आहे. आता जी ही पानं दिसत आहे, आपण हे चिकनला कव्हर करण्यासाठी आणलेत आणि ती आपण आता वापरणार आहोत. आता ही लाकडं वगैरे एवढी लाकडं का? दगड खाली तुटायला नको ना. थांब, इकडे गावठी कोंबडा असला किंवा कोणत्या बॉयलर, तरी पण याच्यावर एक 20 मिनिटात चिकन, 15 मिनिटात, पण दगड जास्ती तापली असेल तर 15 मिनिटातच शिजतं चिकन. ओके, आता दगड काढताय. अच्छा, किरण बाजूला. ओके, दगड काढताय आणि मला वाटतं उलटा करायला. हा, त्याची खालची बाजू ना गरमवाली. ओके, बॅग सगळं. ओके, दगड टाक ह्याच्या खाली. करवत जास्ती नको, हाईट. अच्छा, त्या तापलेल्या दगडाखाली दगड टाकतायत. दगड मला किती तापलाय. चिकन टाकल्याबरोबर फ्राय व्हायला लागले. बाहेर हे कसं तर आता कव्हर करतो. हां हां, हे कवर करणार पानांनी. हे कर ना, कारवाचा लावायला बस झालं का होईल. दगड टाकलं ना.
एक काम कर ना, त्या दगडी जवळ आण ना तिकडच्या बारकी. याची जी वाफ आहे ना ती बाहेर जायला नको, म्हणून आपल्याला कव्हर करायला लागेल. ओके. जर वाफ बाहेर गेली तर चिकन लवकर शिजणार नाही. नाही. ही दगडी जमा केली होती. अच्छा, आता कळतं ही दगडी का जमा केली. याच्यावरती ठेवणार. ओके. हे कसली पानं आहे म्हटलं? तांदूळाची पानं. चांदोड्याची. पूर्वीची लोक जी होती जेव्हा कोणत्याही प्रकारची डिश नव्हती या पाण्यामध्ये जेवायची, आणि जुनी लोक पण अजून लग्नांमध्ये याच्यामध्ये वरच जेवतात. वाफ जाते सगळी. भरपूर मोठा थर लावला. खूप पानं आणली आहे ना. भरपूर पानं लागतात. सागाच्या पाण्यात पण बनवू शकतो ना असं. नाही, ह्याचा फ्लेवर असतो. जसं आपण मच्छीसाठी केलीची पानं वापरतो. हा, ही अशी दगडी लावली आहेत सपोर्ट. ओके. तिकडून चारी बाजूने मसाल्याचा वास आला तर कसला. ओके. साऊंड घेतो, वाजते त्याला. येत असं नाही सर. वाफ कुठनं निघते दिसते तुम्हाला जास्ती. हे किती वेळ थांबायचं आता? आता फक्त आपल्याला 15 मिनटं थांबायला लागेल. दगड भरपूर तापलेले आहे आता. अच्छा. तर 15 मिनिटात आपलं चिकन तयार होईल. तयार. अच्छा, ही पद्धत कधीपासून करतोय? कधी पासून शिकलायस म्हणजे तू इथे? आमचे जे आजोबा असायचे ते जंगलामध्ये जाताना आमची जी जुनी लोक असायची ती अगोदर पण करायची. अच्छा. आणि ते आजोबांची पद्धत बघून बघून सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आणि मीच नाही तर माझ्या जशी दुसरी पोरं आहेत ती पण सगळी पोरं ह्या पद्धतीनेच चिकन बनवतात. हे इथे वाफ निघते थोडी, तर मॉइश्चर कसं आलं दगडाला, यातलं जे मॉइश्चर आहे सगळं चिकनचं बोला पाण्याचं बोला हे सगळं इथनं निघतं बाहेर. असं ॲक्च्युली निघायला नाही पाहिजे. जवळच नदी आहे आणि त्या नदीमध्ये झिंगे मिळतात. कोळंबी जी आपण पकडतो ना, मोठी मोठी कोळंबी ती आहे, किंवा त्यातलेच लहानसुद्धा असतील. तर जोपर्यंत चिकन होत आहे तोपर्यंत ते बघूया. हे का पळाला दगडाखाली. दगडाखाली. थांब दर टॉर्च दर. तिथेच येतो. खड्ड्यात गेला पाहायला बघतो सर. निघला सर, निघला. दडपा. थांब. तेच पाहिजे ना. तो पळल. शक्स. येऊ का खाली? आतमध्ये गेला रे. हे बघा इथं आहे सर, या लवकर. व्हिडिओ चालू. हाँ या सगळे लवकर. चारों तरफ से घेर लो इसे. पाणी कुठून नका लांबूनच पकडायचा प्रयत्न करा तिकडून. नजर भारी. इकडून पाठून येईल ते. पाठून नाही का पाठी पडते ना ते. अजून पुढून पण हात टाका. पुढून पण टाका. अरे येऊ का मी? तिला वरती नाही हलवलं. जा वरती जा हलवलं. हा टाका. इकडून दाबा. तोंडाकडून टाका सर. हा दडापली. आखिरकार पकड़ ही लिया. देखिए इसे. ये दूसरा एक छूट गया, एक मिल गया. हे तिथून बॅटरी लावून सर पुढे चाललेत. हा का? हा पकड. काय का गेली? पकडली. वा, दाखव इकडे. अजून एक भेटले. अजून एक मिळाली. तिसरी आहे. एक मिस झाली, 2 मिळाल्या. अरे हा मळवे आहे ना. नाही लोकसारखा दुसरा आहे. हा मासा कोणता तरी वेगळाच आहे. खरब्यासारखा. स्नेक हेडचा खरब्याचं कॉम्बिनेशन. काय करू, सोडून देऊ? किरणने चिंबोरा पकडलाय. काय गेली? कोलबी गेली का? दाखवतो चिंबर इकडे घे जवळ. हा तर मग ती टॉर्च देऊच नको का नको, तिने दिसत नाही. हा हलू नका. किरण पकडेल.
पकडतो किरण कमी पकड. किरण पकडत. पकड गेली. पकड. इकडे पळाली. हे इकडे पाय. पाणी हलवू नको. स्वागत इकडे गेली गडूळ पाण्यात गेली. स्वागत तिकडे दाखव काहीतरी. पाणी फक्त हलवू नको पुढे. साधारण 25 मिनटं झालेत. एक साईड काढून बघताय. शिजले असेल तर टेस्ट करूया. नसेल शिजले तर अजून थोड्या वेळ थांबूया. घूंघट की आड़ में दिल भर का. पानं बघा ना, पानाचा रंग चेंज झालाय. पानं पण ब्राऊन झालीत. याच्यावरच ठेव काढून, है ना. वा, टेस्ट करायला. अजून थोडा ग्रेव्ही पाहिजे की थोडा सुका पाहिजे? मला सुक्का सुक्काच चांगलं आहे रे. बघा ना, टेस्ट करा सर. किती हीट असेल ना दगडामध्ये. अजून हे चिकन एवढं गरम झालंय. शिजलंय. हा सुपर टेस्ट आहे. सुपर. ॲक्च्युली हे सगळे मसाले पण आहे आणि हे जे पानं वगैरे सगळे वापरताना ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन, त्यामुळे ह्या गोष्टींची जी चव आहे ना ती इतकी जबरदस्त लागते. अफलातून. झालं, काढू शकतो आपण मला वाटतं. आपण डिश पण आणल्यात पाण्यात. येते का नाही? मस्त चिकन झालंय. तर आता शिजलंय चिकन, तर बाकी सगळी जी पानं आहेत ना ती काढून घेऊया आणि पानामध्येच मस्त चिकन घेऊन टेस्ट करूया. टेस्ट केलं ऑलरेडी, खाऊया. प्रत्येक ठिकाणावर एक एक दगड ठेवलं. वा, लाईट दे इथे. कसलं जबरदस्त दिसतंय. बापरे. ओ हो 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 हो. बापरे बापरे बाप. सुपर. अजून पण शिजते खाली. शिजतच. साईडचं चिकन काढून टेस्ट केलं होतं, ते शिजलंय. तर सेंटरचं जे ते पण शिजलंच असेल. हा, त्याला खाली फ्लेवर लागेल. आपण चाट मसाला विसरलो. बापरे, इतकं भारी दिसतंय ना. भूक म्हणजे भूक नव्हती इतक्या वेळ, पण हे बघितल्यावर अशी पोटामध्ये उंदरं पळायला लागलेत. ओके. हा, डालने का ये तरीका भी बहुत ही अनोखा है किरण तुम्हारा. करपलेला पीस घेऊया, जसं संजीवने सांगितलं होतं. हा टेस्ट करूया. दिवस इतका बोर गेला ना. बोर म्हणजे एडिटिंगमध्येच एवढा टाईम गेला. मग त्यानंतर फिशिंगला आलो. फिशिंग पण काय झाली नाही. आम्हाला वाटलं काल फिशिंग झाली होती तर आज पण फिशिंग होईल मस्तपैकी, पण काय झाली नाही. पण त्यानंतर पण ही कुकिंग म्हटलं तर असं वाटत होतं काही चांगलं मिळतं का नाही, पण इन द एंड खूप मस्त झालं. खूप जबरदस्त. बरं झालं 1.5 किलो चिकन आणलं. मी याला म्हटलं होतं 1 किलो आणायला पाहिजे होता. इतकं चांगलं झालं की मी 1.5 किलो संपवू शकतो. परत एकदा तुम्हाला सांगतो, संजयचं पण चॅनल आहे आम्ही मुरुडकर. तर त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल आणि त्याच्या चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. स्वागत आहे. स्वागत पण आलं आहे. मासे आणि मस्ती ना. मासे आणि मस्ती यूट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याच्या चॅनलचं नाव पण तुम्हाला इथे दिसत असेल. आणि आपला संजय आहे. संजयला पण तुम्ही ओळखत असाल. पुढे घ्या कॅमेरा. हां, संजय सबस्क्राईब करा. हां, संजयमुळेच आजचा व्हिडिओ पॉसिबल झाला आहे. संजयचं पण चॅनल आहे आम्ही मुरुडकर. त्याचं पण नाव तुम्हाला दिसत असेल, त्याच्या चॅनलचं नाव. आणि ह्या दोघांची चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. यांचं चॅनल चेक करा. व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईबसुद्धा करा. मी फटाफट टेस्ट करतो आता. स्वागत कर. टेस्ट. हां सॉरी, मी फटाफट संपवतो आता. खूप भूक लागली आहे. तू पण घे. भारी झालाय. भारी झालाय. हो, एक नंबर झालाय. कलेजी लवकर शिजते. तर मंडळी, मी आता 2-3 दिवस झाले युवक सरांसोबत आहे आणि मला अजून पण विश्वासच बसत नाही की मी सरांसोबत 2-3 दिवस राहिलो. कारण मी सरांचे व्हिडिओ ना ते गेले 4 ते 5 वर्ष बघतोय आणि असा विचार केलेला की सरांसोबत कधीतरी मी काम करीन असं. आणि सरांना भेटून मला खूप बरं वाटलं. आणि सर, तुम्हाला आमच्या इथे येऊन असं कसं वाटलं? म्हणजे 2-3 दिवस कसे गेले? खूप मस्त गेलं. खूप मस्त मजा आली. एकदम जबरदस्त. व्हिडिओ येईलच. हां, संपलंय की तू शेवटचं पीस घे. घे खा रे तू.
फायनली पूर्ण 1.5 किलो चिकन संपवलं आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी. थँक्स अ लॉट.